जर तुम्ही उत्तम आहात तर लोक तुमच्यावरती लक्ष देतील, पण जर तुम्ही उत्तम नाही आहात, जे की तुम्ही ऑलरेडी आहात, पण जर तुम्ही उत्तमतेला नाही दाखवत आहात तर लोक तुमच्यावरती लक्ष नाही देणार. तर श्रेष्ठता काय करणार आहे? तुमच्या डोक्याला सेट करणार आहे. तुम्हाला सगळं काही समजणार आहे, सगळं काही दिसून येणार आहे. तुम्ही जगापेक्षा बुद्धिमान बनाल. प्रेज द लॉर्ड. निर्दोष बोला, निर्दोष, सुंदर, सगळ्या प्रकारच्या बुद्धीमध्ये प्रवीण, ज्ञानामध्ये निपुण आणि विद्वान आणि राजमंदिरामध्ये हजर राहण्याच्या योग्य, यांच्या आतमध्ये एवढ्या क्वालिटीज होत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपल्या हातांना उठवा स्वर्गाकडे. धन्यवाद द्या, ओ धन्यवाद द्या. रिगो ओ झीन थलागा क्षेत्र तो सत्यनिष्ठ आहे. ओ शांतीच्या परमेश्वरा, धन्यवाद प्रभू. हा प्रभू, आम्ही तुमची स्तुती करतो, तुमची आराधना करतो. तुम्ही या स्तुतीचे योग्य आहात प्रभू, आणि तुमच्यासारखा कोणी नाही आहे. धन्यवाद आमच्या जीवनामध्ये तुमच्या आत्म्याच्या सामर्थ्यासाठी. धन्यवाद वचनाच्या ज्ञानासाठी प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हा वेळ जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही शिकू आणि जीवनात पुढे जाऊ. प्रार्थना करू तुमच्या मुलांसाठी की यांचे समजले डोळे उघडलेले आहेत तुमच्या वचनाला ग्रहण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. त्या वचनाच्या प्रवासात चालण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. जे शिकणार आहेत ते तसेच बनणार आहेत, तसेच करू शकणार आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. वचनाला करण्याची योग्यता यांच्या आतमध्ये काम करतायत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हे परिणामी आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हे फलदायी आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. हे वचनासाठी उत्साहित आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. ओ धन्यवाद, 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 धन्यवाद. आम्ही सांगतो रूप आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी, आनंदाने, आशेने आणि विश्वासाने. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. वा, वाणशेजरा लाईफ देऊ शकता. बोला, स्वागत आहे तुमचं. हे आमचं वर्ष आहे सोडवण्याचं, सोडवून घेण्याचं, चिठ्ठीवर लिहिलेल्या किमतीचं सामान घेण्याचं. जे माझं आहे ते मी घेऊन राहणार आणि मी उद्धार करता आहे. मला सोडवायचं नाही आहे, मी सोडवण्यासाठी आहे. बोला, मी सोडवण्यासाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर गेल्या संडेला आपण बोलायला सुरू केलं होतं की एक खूपच इम्पॉर्टंट टॉपिकवरती, आणि आम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा लोक त्या गोष्टींवरती लक्ष नाही देत, आणि हे खूप मोठं कारण आहे की लोक परमेश्वराच्या आशिषांना ज्या प्रकारे बघितलं पाहिजे त्या प्रकारे नाही बघू शकत. हे अशा प्रकारे आहे की जर तुम्ही एका गाळणीमध्ये, गाळणी माहीत आहे ना, चाय गाळतात ती गाळणी, तुम्ही विचार करत असाल की मी का शब्द बोलल्यानंतर त्याचा अर्थ विचारतो, कारण इकडे बऱ्याच साऱ्या भाषांचे लोक आहेत. असू शकतं माझ्या शहरामध्ये गाळणी बोलतात आणि तुम्हाला समजेल नसेल की मी काय बोलत आहे. त्यासाठी मी जास्त एक्सप्लेनेशन देतो. इकडे गुजराती पण आहेत, मराठी पण आहेत, तमिळ आहेत, तेलुगू पण आहेत, नेपाळी पण आहेत, बऱ्याच सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर हे अशा प्रकारे आहे की जी गाळणी असते ज्याच्यामध्ये आपण चाय गाळतो, आणि BMC जर पाणी आलं आणि तुम्ही बोलाल की मी गाळणीमध्ये पाणी घेऊन येतो, किती लोक घेऊन येऊ शकतील? घेऊन येऊ शकतील का? कारण तुम्ही जेवढं घेत असाल तेवढं जात असेल. आणि बऱ्याच जणांबरोबर हा त्रास आहे. प्रभूने त्यांना खूप सारी आशिष दिली आहेत, पण त्या आशिषांना काम न करणाऱ्या गोष्टी त्या खूप आपल्या जीवनामध्ये करत राहतात की आशिष दिसून नाही येणार. आणि एक गोष्ट जी आपण गेल्या वेळी शिकायला सुरू केली होती ती आहे एक्सेलन्स, श्रेष्ठता. बोलू शकता श्रेष्ठता.
एक्सिलन्स. एक्सिलन्स. चला मग एक्सिलन्सची छोटीशी परिभाषा तुम्हाला दाखवतो. खूप मोठी परिभाषा आहे जी माझ्याकडे आहे, पण त्याला आपण तोडत राहू, परत परत आणि शिकत राहू जोपर्यंत आपण आपल्या आतून सर्वश्रेष्ठ दाखवायला सुरू ना करू. प्रेज द लॉर्ड. तुला माझ्या हातमध्ये सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. आनंदीन बोला बोला, माझ्या आतमध्ये सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. अजून चांगल्या प्रकारे बोलू शकतो. बोला, माझ्या आतमध्ये सर्वश्रेष्ठ आत्मा आहे. तर कधी विसरू नका, आम्ही तुम्हाला हे नाही सांगत आहोत की तुम्ही ते बना जे तुम्ही कधीच नाही आहात. मी गेल्या वेळी पण सांगितलं की मी इच्छा करून पण एका माणसाला नाही सांगू शकत तू गर्भवती हो. माझी कोणती पण प्रार्थना एका माणसाला गर्भवती नाही बनवू शकत. तर आम्ही तुम्हाला किती पण सांगू की सर्वश्रेष्ठ व्हा, सर्वश्रेष्ठ व्हा, आणि ऑलरेडी तुम्हाला परमेश्वराने सर्वश्रेष्ठ नाही बनवलं आहे, तर आपलं बोलणं बेकार असेल. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही आशिषित व्हा, तेव्हा आम्ही ऑलरेडी यासाठी सांगतो कारण तुम्ही ऑलरेडी आशिषित आहात. बायबल हेच सांगते, तुम्हाला जे परमेश्वराने नाही बनवलं आहे ते मी नाही बनवू शकत. हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर जेव्हा आपण सांगत आहोत की सर्वश्रेष्ठ दाखवा, सर्वश्रेष्ठ बना, तर याचा अर्थ हा नाही की आम्ही नाही सांगतो की तुम्ही सर्वश्रेष्ठ नाही आहात. आम्ही सांगतो की तुम्ही ऑलरेडी आहात, तेच बना. प्रेज द लॉर्ड. मी सर्वश्रेष्ठ आहे. मी सर्वश्रेष्ठ आहे. तर कधी नका विचार करू की हो आम्ही तुम्हाला सांगत आहोत, आणि जेव्हा आम्ही सांगू की आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत तर शैतान तुम्हाला येऊन सांगेल तुम्ही सर्वश्रेष्ठ नाही आहात. नाही 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 नाही, शैतानाला ती संधी नका देऊ. पास्टरने तुम्हाला सांगितलं की तुम्ही सर्वश्रेष्ठ बना कारण तुम्ही सर्वश्रेष्ठ नाही आहात, असं नाही आहे. यासाठी सांगितलं की कारण तुम्ही ऑलरेडी आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का आम्ही सांगितलं की सर्वश्रेष्ठ बनणं गरजेचं आहे? कारण महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. आपण सर्व आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या महिमेला बघू इच्छितो, पण परमेश्वराची महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला एक सुंदर गोष्ट दिसून येते, तुम्ही बोलता वाव. पण जर तुम्हाला घाणेरडी गोष्ट दिसून येते, तुम्हाला नाही बोलत वाव. पण त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा सुंदर गोष्ट बघता तुम्ही बोलता वाव. जेव्हा तुम्हाला कोणतीही श्रेष्ठ गोष्ट दिसून येते तुम्ही बोलता वाव. तुम्ही क्रिकेट मॅच जरी बघत असाल तर आणि खूप चांगला सिक्स मारा तुम्ही बोलता वाव. कोणी माणूस आहे खूप चांगल्या प्रकारे कपडे घालून गेला तुम्ही बोलता वाव. का? कारण जी महिमा आहे ती श्रेष्ठतेमध्ये आहे. लिहून घ्या, महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. कधीच नका विसरू. आणि तुम्हाला श्रेष्ठता दाखवायची आहे. आपण गेल्या वेळी शिकलो, जरा परत एकदा वाचूया. दानिएल 6 अध्याय 3 वचन. जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये उत्तम आत्मा राहते, आणि आम्ही सांगितलं होतं की तुम्ही उत्तम आहात तर लोक तुम्हाला बघतील. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजत आहे? जर तुम्ही उत्तम आहात तर लोक तुमच्यावरती लक्ष देतील, आणि जर तुम्ही आप उत्तम नहीं हो उत्तम ऑलरेडी आहात आणि तुम्ही त्याला नाही दाखवत आहात तर लोक तुमच्यावरती लक्ष नाही देणार. तर तुम्ही इच्छिता की लोक तुमच्यावरती लक्ष देतील, तुम्ही इच्छिता की स्वर्गदूत तुमच्यावरती लक्ष देतील, तुम्ही इच्छिता की तुम्ही प्रमोशनासाठी निवडले गेला पाहिजे, तुम्ही इच्छिता की चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत होत व्हायला हव्यात, तर तुम्हाला श्रेष्ठता दाखवावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इनफॅक्ट तुम्ही चांगल्या प्रकारे केस कापून जरी रस्त्यावरती गेलात तर कोणी ना कोणी सांगेल चांगली दिसत आहात. प्रेज द लॉर्ड. सुंदर दिसत आहात. तर श्रेष्ठता इकडे लिहिलं आहे. जेव्हा हे बघितलं गेलं की दानिएलामध्ये उत्तम आत्मा राहते, म्हणजे तुम्ही जर श्रेष्ठ आहात तर लोक लक्ष देतील. प्रेज द लॉर्ड. तर बोला, महिमा श्रेष्ठतेमध्ये आहे. विसरणार तर नाही. तर कोणाला कधीच सांगायला नका देऊ की हो आम्हाला श्रेष्ठ होण्याची गरज नाही आहे. मी गेल्या वेळी पण सांगितलं की जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता काय तुम्ही तुमचं शर्ट आतमध्ये टाकू शकता, काय तुम्ही टाय लावू शकता, तुम्ही सूट विकत घेऊ शकता, हे गोष्टी तुम्हाला श्रेष्ठ बनवतील. लोक तुमच्याकडे खेचून येतील. मी सांगितलं यू विल बी ॲड्रेस द वे यू आर ड्रेस. लोक तुम्हाला तेवढाच सन्मान देतील ज्या प्रकारचे कपडे तुम्ही घालता. कधी नका विसरू. जर तुम्ही नीट कपडे नाही घातला आहात तर तुम्हाला लोक सन्मान पण नाही देणार. असंच आहे, जग असंच आहे. बेटर आहे की तुम्ही त्या पद्धतीला शिका. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही इच्छिता की जग तुम्हाला सन्मान देऊ, जग तुम्हाला तुमच्यावरती ध्यान देईल, तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये श्रेष्ठतेला आणण्याचा
एक सचेत काम करायला पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. मी सर्वश्रेष्ठ आहे. बोलत राहा, मी सर्वश्रेष्ठ आहे. जोरात बोलत राहा, मी सर्वश्रेष्ठ आहे. माझ्या आतमध्ये श्रेष्ठ आत्मा आहे. जनरल ग्रास नाही आहे. मी परमेश्वराचा क्लासचा आहे. हे वर्ष कोणतं आहे? बोला, हे वर्ष आहे सोडवण्याचं. आणि काही गोष्टी पास्टरने सांगितले की आम्हाला स्वतःला सोडवावं लागेल त्या गोष्टींनी जे आपल्याला छोटं बनवतात. तर आपल्या डोक्यातून त्या जाती व्यवस्थांना काढून टाका. आपल्या डोक्यातून त्या सिस्टमला काढून टाका जो हा देश तुमच्यावर थोपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि परमेश्वराची व्यवस्था वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, मी दैवीय क्लासचा आहे. मी जनरल क्लासचा नाही आहे. मी परमेश्वराच्या क्लासचा आहे. शरणार्थ नाही तर भांडण करायला नका जाऊ. तुमचे आशिष खूप जास्त आहेत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आशिषांसाठी तुम्हाला सबसिडीची गरज नाही आहे. तुमच्या आशिषांसाठी तुम्हाला रेशन कार्डची गरज नाही आहे. किती लोक मेहनत करतात रेशन कार्ड बनवण्यासाठी. बोलो, एवढी मेहनत तुम्ही जर बायबल समजण्यामध्ये केलं असतं तर माहीत नाही तुमची स्वतःची रेशनची दुकान असते. तर तुम्ही एवढी मेहनत केली असतं तर. पण लोक योग्य जागेवरती मेहनत नाही करत. तर मी तुम्हाला शिकवत आहे की योग्य जागेवरती मेहनत करा. जर मेहनत करायची आहे तर परमेश्वराच्या वचनामध्ये करा. प्रेज द लॉर्ड. बोला, मी सर्वश्रेष्ठ आहे. आनंदी होऊन बोला, मी सर्वश्रेष्ठ आहे. तर लवकर मी परिभाषा बोलतो. सर्वश्रेष्ठचा अर्थ काय आहे? प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्तीपेक्षा चांगली, गुणवत्तेमध्ये, सगळ्या पॅरामीटरमध्ये आहे सर्वश्रेष्ठची परिभाषा. प्रत्येक व्यक्तीपेक्षा आणि प्रत्येक वस्तूपेक्षा चांगली, गुणवत्तेमध्ये, सगळ्या पद्धतींमध्ये. म्हणजे जेवढे पण पॅरामीटर तिकडे असू शकतात त्या सगळ्यात पॅरामीटरमध्ये तुम्ही काय आहात? बेस्ट. अशा प्रकारे आहे की एक स्टुडंट आहे, इतिहासामध्ये पण काय आहे? बेस्ट. इंग्लिशमध्ये पण काय आहे? बेस्ट. गणितामध्ये पण काय आहे? बेस्ट. व्यवहारामध्ये पण काय आहे? बेस्ट. स्कूलमध्ये पण व्यवहारामध्ये बेस्ट. मित्रांसोबत पण व्यवहारामध्ये बेस्ट. घरामध्ये पण बेस्ट. नातेवाईकांमध्ये पण बेस्ट. शेजाऱ्यांशी पण बेस्ट. प्रत्येक जागेवर तो काय आहे? बेस्ट. कोणतंही असं क्षेत्र नाही आहे जिकडे तू बेस्ट नाही आहे. श्रेष्ठतेची परिभाषा काय आहे? बेटर देन एव्हरीथिंग, एव्हरीवन एल्स, इन क्वालिटी, इन ऑल पॅरामीटर्स. सगळ्या प्रकारांमध्ये जेवढं पण पॅरामीटर घेतले जाऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारमध्ये काय निघू शकता? बेस्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणीच नाही. तुम्ही आई आहात तर बेस्ट, बायको आहात तर बेस्ट, लीडर आहात तर बेस्ट, लीडर आहात तर बेस्ट. प्रत्येक जागेवरती तुमच्या नावामध्ये काय जोडलं गेलेलं आहे? बेस्ट क्वालिटी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला मन बनवायचं आहे. नका सांगू की तुम्ही इकडे चांगले आहात आणि तिकडे चांगले नाही आहात. सगळ्यासोबत असंच आहे. बरेचसे लोक आहेत जे नोकरीमध्ये सफल आहेत पण लग्नामध्ये असफल आहेत. बरेचसे असे आहेत. मोठे लोक मी ओळखतो. तुम्हाला पण माहिती आहे मी काय सांगत आहे. त्यांनी देश चालवला पण घर नाही चालवू शकले. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासोबत असं नाही आहे. आम्ही बोलतो श्रेष्ठताबद्दल, जेव्हा आम्ही बोलतो सर्वश्रेष्ठबद्दल तेव्हा आम्ही बोलतो सगळीकडे श्रेष्ठ. बोला, मी चारही साईडला श्रेष्ठ आहे. मी चारही साईडला श्रेष्ठ आहे. पुढची परिभाषा खूप सारे डेफिनेशन आहेत. हायर स्टँडर्ड इन थॉट्स, ॲक्शन, मॉरल एक्सलन्स. की तुम्ही कार्यांमध्ये, विचारांमध्ये आणि नैतिक श्रेष्ठतेमध्ये मोठ्या स्टँडर्डला दाखवता. परत काय? लिहून घ्या. कधी माहीत नसतं की श्रेष्ठ होणं का गरजेचं आहे आणि श्रेष्ठतेचा अर्थ काय आहे. तर हायर स्टँडर्ड इन थॉट, ॲक्शन, मॉरल एक्सिलन्स. की जेव्हा गोष्ट येतं विचारांची तेव्हा तुमचे विचार काय भेटतात? वाव. जे तुमचे काम असतात ते काय असतात? वाव. नैतिक श्रेष्ठतेमध्ये काय आहे? वाव. कोणी सांगतो चल अरे चल या मुलीला छेड काढ, आता माझ्याकडून नाही होणार, हे माझ्या नैतिक श्रेष्ठतेमध्ये येत नाही. कोणी सांगतो चल लग्नाच्या आधी सगळं कर, सांगता नाही, हे माझ्या नैतिक श्रेष्ठतेमध्ये नाही येत, मी त्या कामाला नाही करू शकत, ते मला सूट नाही करत. इज अ लॉट. हालेलुया. अगदी जण समजत आहे आहात काय? तर बऱ्याच जणांना नाही माहीत. तर बरेचसे लोक पुढे जाऊ इच्छितात पण मागे आपली खड्डा खोदून येतात. त्यांना महान बनायचं आहे पण महानतेची किंमत हे नाही चुकवत आहेत. त्यांना महान पण बनायचं आहे आणि मुलांसारखे
गोष्टी पण करायच्या आहेत. दोन्ही गोष्टी एकसाथ नाही होत. तर तुम्ही जेव्हा महानतेबद्दल बोलत आहात तर तुम्ही सगळ्या गोष्टींवरती लक्ष देता, नैतिक श्रेष्ठतेवरती पण लक्ष देता. नका बोलू त्या गाण्यानं माझा कदा कॅरेक्टर ढिला आहे. ठीक आहे, नका बोलू कॅरेक्टरने काही फरक नाही पडत. कॅरेक्टरचं मी लोणचं घालणार. कॅरेक्टरच आहे जे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे करा. प्रत्येक कोणा व्यक्तीचं कॅरेक्टर कसं आहे, प्रत्येक मुलीला पटवण्याचं, प्रत्येकाला आपल्या घरात कोण घेऊन जाणार आणि कोणती मुलगी त्याच्यासोबत काम करायला इच्छेल विचार करून बघा. सो इम्पॉर्टंट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या गोष्टींना इनकॉर्पोरेट करतात सचेतन रूपाने, कारण जग तुम्हाला पाडण्यासाठी तयार आहे. जग सांगेल सोड ना, काय आहे, अरे सगळं चालतं, सब नहीं चलता. मी बोललो भारतामध्ये डॉलर पण नाही चालतं, तुम्ही बोलता सगळं चालतं. प्रेज द लॉर्ड. चालतो का? मी बोलतो सगळं चालतं. एक आठाणा चालवून दाखवा. 25 पैसे चालतात का आज? तर तुम्हाला कोणी सांगेल ना सगळं चालतं, हे बाबा 25 पैसे काही चालव, मी मानतो सगळं चालतं. सगळं नाही चालत. प्रेज द लॉर्ड. तुला सगळं नाही चालत. परमेश्वराचे वचन चालतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिकडे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. बोलो नैतिक श्रेष्ठता. बोलो नैतिक श्रेष्ठता. नैतिक श्रेष्ठता एक भाग आहे. मी नाही सांगत आहे नैतिक रूपाने जो श्रेष्ठ आहे तो सर्वश्रेष्ठ आहे, पण जो सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये नैतिक श्रेष्ठता बघितली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक आहेत? ठीक आहे, ते श्रेष्ठतेबद्दल बोलतो. पुढची परिभाषा, हायर इन रँक. की श्रेष्ठ काय असतो? रँकमध्ये हायर असतो. आणि का आपण श्रेष्ठ आहोत? कारण आपण सगळी प्रधानता, अधिकार, प्रबलतेच्या खूप वरती बसलो आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला मी उंच रँकचा आहे. आनंदी होऊन बोला मी उंच रँकचा आहे. की ना, सर्वश्रेष्ठचा अर्थ काय? हायर इन रँक. बायबल सांगते की आपण सगळे अधिकार, सगळी प्रधानता, सगळे प्रबलता, सगळ्या प्रभुता आणि सगळ्या स्थानांच्या वरती काय आहोत? प्रभू येशूसोबत बसलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला मी हायर आहे. मी हायर आहे. कशामध्ये हायर आहे? रँकमध्ये हायर आहे. रँकमध्ये हायर. तर तुम्ही स्वतःला रँकमध्ये हायर मानता, कारण की तुम्ही आहात. आम्ही अब्राहमाच्या वंशचे आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला मी परमेश्वराच्या वंशाचा आहे. मी अब्राहमाच्या वंशाचा आहे. मी उंच वंशाचा आहे. मी राजसी आहे. प्रेज द लॉर्ड. विसरणार तर नाही. आता पुढची परिभाषा. मी बोललो ना खूप सारी परिभाषा आहेत, कारण गोष्टी एवढ्या मोठ्या आहेत तर परिभाषा पण खूप साऱ्या आहेत. तुम्हाला सगळ्याला बघायचं आहे, सगळ्याला एक एक करून चेक करायचं आहे. ह्यामधलं काय काय आहे ते मी करायला सुरू केलं आहे आणि काय काय आहे ते मला आता करायची गरज आहे. आणि तुमच्यासाठी करणं सोपं असेल, कारण ह्या गोष्टी तुमच्या आतमध्ये ऑलरेडी आहेत. समजलात तुम्ही? तुम्हाला त्रास नाही होणार की तुम्ही नवीन जन्मले आहात. हायर इन रँक. बोला मी रँकमध्ये उंच आहे, राजसी आहे. पुढची परिभाषा भरपूर साऱ्या आहेत. सो तर श्रेष्ठता एकटी गोष्ट नाही आहे. श्रेष्ठतेमध्ये बऱ्याच साऱ्या वस्तूंचं कॉम्बिनेशन आहे. काय आहे? कॉम्बिनेशन. जसं पनीर किती जणांना आवडतं? किती जणांना पनीर माहिती आहे? पनीर. किती जणांना कच्चं पनीर आवडतं? तुम्हाला ऑप्शन दिला जाईल की कच्चं पनीर आणि पनीराची भाजी, तर किती जण काय खाणार आहात? पनीराची भाजी. तर जेव्हा मी बोलत आहे एक्सेलन्सबद्दल, तर मी फक्त तेव्हा पनीरबद्दल नाही बोलत आहे, मी बोलत आहे पनीराची भाजीबद्दल. तर पुढचं पॉईंट काय आहे की एक्सेलन्समध्ये भरपूर साऱ्या वस्तूंचं कॉम्बिनेशन आहे, मिश्रण आहे. काय आहे? आणि जेव्हा ते सगळ्या गोष्टी योग्य मापामध्ये भेटतील, मग जो एक्सेलन्स असेल तो खूप चांगला असेल. पनीरची भाजी पनीरापेक्षा चांगली असेल. प्रेज द लॉर्ड. ते समजत आहे. तर ते कॉम्बिनेशन आहे. काय आहे? बोला एक्सेलन्स इज अ कॉम्बिनेशन. आता मी तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतो. खूप सगळ्या गोष्टी आहेत आणि जेवढं तुम्ही जोडत जाल तेव्हा तुमचं जीवन, तुमच्या जीवनात पुढच्या लेवलचा एक्सेलन्स दाखवाल. कारण वस्तू खूप साऱ्या आहेत, त्यांना फक्त जोडत जा, त्यांना फक्त प्रॅक्टिस करत जा. आजपासून बोला 5 मी 10 गोष्टी सांगितल्या आहेत, चला मी 2 वरती काम करतो, पुढच्या दिवशी पुढच्या 2 वरती काम करेन. कारण कॉम्बिनेशन आहे ते. काय आहे ते? किरण समजत आहे. जेवण शिजवलं सगळ्यांनी, पाणी पहिल्यांदा पनीरामध्ये पाणी टाका, असा येईल की चुकून टाकाल. नंतर तेल टाका, अजून काय होईल? बटर होईल. समजते ना? पहिल्यांदा काय टाकलं? बटर टाकली, उकडलेली, काय मजा नाही येणार.
थोडंसं तेल टाका, शिजायला द्या. थोडंसं तरी काय येणार, टेस्ट येणार. तर पण मजा नाही आली. थोडंसं हळद टाका, थोडंसं जिरं टाका, मग थोडीशी मिरची टाका, थोडंसं लसूण आलं किसून टाका. जसं जसं तुम्ही टाकत जात आहात भाजीची टेस्ट काय होत आहे. हॅलो, किती जण आहेत. चला अजून एक चांगला एक्झाम्पल. डाळ. साध्या डाळमध्ये मजा नाही येत आहे, तडका लावा. इज हॉट. आणि तडक्यामध्ये पण तुमच्यावरती डिपेंड करतं की तडक्यामध्ये काय काय टाकलं. तडका तुपाचं, त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाका, त्याच्यामध्ये हे पण टाका. जसं तुम्ही तडका वाढवत जाल त्याच्यामध्ये डाळीचा स्वाद पण काय होईल, तोच एक्सेलन्स आहे. जसं तुम्ही एक 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 या गोष्टींना आतमध्ये टाकत जाल तुमच्या जीवनामध्ये एक्सेलन्सचा काय दिसून येईल, पुढची लेवल. प्रेज द लॉर्ड. हार नका मानू. ते पास्टरने 50 गोष्टी सांगितल्या, आम्हाला 2च आहेत, काही हरकत नाही. तुमच्या भाजीमध्ये थोडासा स्वाद यायला लागला आहे, 2-4 अजून टाका, अजून नाही बनलं तर मालवणी मसाला टाका, ठीक आहे, अजून चांगलं होईल. प्रेज द लॉर्ड. तर तसंच श्रेष्ठता आहे, समजते तुम्हाला. श्रेष्ठतेमध्ये जेवढं तुम्ही या फॅक्टरला लावत जाल तेवढंच श्रेष्ठतेचं काय होईल, पुढचं स्तर. प्रेज द लॉर्ड. ती जणांना समजत आहे, लक्षात राहील. असू शकतो 2 जी गोष्टी तुम्ही करत आहात, तिसरी जोडा, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. हेच झालं झालं होती. कोळशाचं इंजन होतं. कोळशाच्या इंजनमध्ये खूप त्रास होतो. डिझेलचं बनवूया. नंतर डिझेल नंतर आपण कशावरती आलो, इलेक्ट्रिक इंजिनवरती. कशावरती आलो, त्यानंतर सिंगल लाईन होती. मग काय झाली, तर काय होत जात आहे, गोष्टी काय होत जात आहेत, एक्सिलन्स होत जात आहेत. तर तसं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे. तसंच ज्या गोष्टी मी एक एक तुम्हाला सांगत आहे त्या लिहून घ्या. तसं तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही करू शकता, कारण तुम्ही ऑलरेडी श्रेष्ठ आहात. बोला, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. लक्षात राहील, याद रहेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर एक्सेलन्स काय आहे, कॉम्बिनेशन. बोला, एक्सेलन्स कॉम्बिनेशन आहे. लिहून घ्या पहिली खूप साऱ्या गोष्टी. 1 2 3 4 नंबर नाही आहेत त्या, पण आहेत. फक्त तुमचं काम काय आहे बघत राहा. काही मी सोडले तर तुम्ही जोडून टाका. किती जणांना समजत आहे. पण आम्ही आपल्या डोक्यांना उत्साहित करत आहोत, कारण आम्ही का दाखवू इच्छितो, एक्सेलन्स. कारण आम्ही बघितलं दानिएलामध्ये काय होती, उत्तम आत्मा. आणि दानिएलामध्ये उत्तम आत्मा होती, म्हणून राजा त्याला काय बनवणार होता, सगळ्या गोष्टींमध्ये राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आम्ही इच्छितो की आमच्या जीवनामध्ये सोडवण्याचं वर्ष आहे. आमचं वर्ष आहे की आम्ही चिठ्ठीवरती लिहिलं किमतीचं सामान घेऊ, पण आम्हाला एक्सेलन्सला दाखवावं लागेल. मी नाही सांगितलं बनावं लागेल, एक्सेलन्सला दाखवावं लागेल. ऑलरेडी आपल्या आत्मामध्ये आहे. तर मी एक्सेलंट आहे. आनंद देऊन बोला, मी एक्सेलंट आहे, मी एक्सेलंट आहे, मी एक्सेलंट आहे. आनंद देऊन बोला, मी एक्सेलंट आहे. थँक्यू. तर कॉम्बिनेशन आहे. पहिलं काय आहे, स्पीड. दुसरा आहे ऑर्डर. ते ऑर्डर ते नाही, ऑर्डरवाला नाही, म्हणजे काय, क्रम. काय आहे, क्रम. बायबल सांगते जेव्हा येशू ख्रिस्ताने चमत्कार केला भाकर आणि माशांनी, त्याने सगळ्यात अगोदर काय सांगितलं, यांना 50-50च्या लाईनमध्ये बसवा. तिकडे काय होती, ऑर्डर. काय होती, जसं तुम्ही इकडे चर्चमध्ये येता तेव्हा तुम्ही पहिल्या सीटवर बसता, तेव्हा आम्ही तुम्हाला काय म्हणतो, भाऊ थोडं आतमध्ये जा. करतो ना आम्ही. तुम्हाला वाईट वाटतं, पण थोड्या दिवसानंतर समजतं की अच्छा ठीक, बरोबर होतं. दुसरा माणूस येतो, जर त्याला मला स्पर्श करून जावं लागलं असतं, मला पण त्रास झाला असता आणि त्याला पण त्रास झाला असता. ती काय आहे तिकडे, ऑर्डर. प्रेज द लॉर्ड. तर पहिलं काय आहे, स्पीड. काय आहे, ऑर्डर. गोष्टींमध्ये क्रम असला पाहिजे. नाही का, तुम्ही जर भाजी बनवलात तरी पण क्रम असतो, नाही होत ना, माहिती आहे. जर तुम्ही जिरं जर तेल टाकल्यानंतर नाही टाकलं आणि सगळी जर भाजी बनल्यानंतर जिरं टाकलं तर जिरं सांगेल, बघ मी सांगतो, मी होतो. प्रत्येक ठिकाणी येऊन सांगेल, का कच्चं सोडलात. प्रत्येक बॅटमध्ये जिरं लागेल. उद्या पण सांगतील, भाई काय जिराची दुकान घातला मी, प्रत्येक आसामध्ये येत आहे. जिऱ्याला कधी टाकायचं होतं, पहिलं. तर हिरवी मिरची कधी टाकता तुम्ही, एलियानंतर पहिलंच. हळदी कधी टाकता, पहिलंच. तर कच्चं राहील. हळदीचा स्वाद खूपच बेकार असतो. गोष्टींमध्ये काय आहे, ऑर्डर आहे. तोपर्यंत तुम्ही जेव्हा कपडे जरी घालता तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ऑर्डर बनवू शकता. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सकाळी उठून पहिली प्रार्थना करायची आहे. सकाळी तुम्ही उठता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपली वाचायची आहे. सकाळी तुम्हाला माहिती असलं पाहिजे आराधना करायची आहे. ही जीवनाची ऑर्डर आहे. मी ह्या ऑर्डरला उलटं नाही करू शकत, नाही मी रात्रीच करणार,
तर पूर्ण दिवस तुम्ही कसं जगणार? प्रेज द लॉर्ड. कोणता माणूस आहे जो गाडी काढतो आणि गाडीला सांगतो, बघ गाडी टाकी खाली आहे, बघ आपण 50 किलोमीटर गेल्यानंतर भरूया. 50 किलोमीटर गाडी जाणारच नाही. पण गाडीमध्ये पण पहिलं काय हवं आहे? पेट्रोल. तिकडे एक ऑर्डर आहे. तर तुमच्या लाईफमध्ये पण एक ऑर्डर असली पाहिजे. जसं आपली डोळे वरती आहेत, विचार करा आपले डोळे इकडे असते, इकडे वरती का आहेत? डोळे इकडे का नाही आहेत पोटावरती? कधी विचार केला तुम्ही डोळे पोटावरती का नाही आहेत? डोळेवरतीच का आहेत? कारण आपल्याला बघायचं आहे आणि आपल्या सगळ्यात वरच्या हिश्श्यामध्ये डोळे आहेत. बघा, सगळ्यात पहिले जे आपले जे इंद्रिय आहेत, इंद्रिय, डोळे, नाक, कान, सगळ्यात वरती कोण आहे? डोळे. ऑर्डर आहे ती. हीच आत्मिकतेमध्ये पण ऑर्डर आहे. हीच ऑर्डर होती जी परमेश्वराने अब्राहमाला पण सांगितली, जिथपर्यंत तुझे डोळे बघू शकतात. ती एक ऑर्डर होती. जर तुम्ही आपल्या आशिषांना आपल्या जीवनामध्ये बघू इच्छिता तर तुम्हाला तुमच्या आशिषांना पहिलं बघावं लागेल. आशिषांना बघण्यासाठी बघावं लागतं. प्रेज द लॉर्ड. ही एक ऑर्डर आहे, ऑर्डर. तुम्ही नाही सांगू शकत की जेव्हा मी बघणार तेव्हा मी विश्वास करणार, मग तुम्ही कधीच नाही बघू शकणार. कारण विश्वास करणारा पहिला बघतो. परमेश्वराने अब्राहमाला सांगितलं, जो जिथपर्यंत तुझी डोळे बघू शकतात. प्रेज द लॉर्ड. तर ती एक ऑर्डर आहे. शेजाऱ्याला सांगा ऑर्डर, ऑर्डर. ठीक आहे. तर जेव्हा आम्ही सांगू तर त्या ऑर्डरला पण समजा मला काय करायचं आहे. मग तुमच्या पैशामध्ये बरेचसे लोक आहेत ते पैशामध्ये त्रासामध्ये आहेत. मनी मॅनेजमेंट यु नो, चांगला आहे तो वर्ड मनी मॅनेजमेंट. पण इकडे जे मनी मॅनेजमेंट आहे ते आपल्याला परमेश्वराच्या हिशोबाने शिकायचं आहे. तुमच्याकडे पैसे आले तर सगळ्यात पहिलं काम काय आहे? दशमांश. ती ऑर्डर आहे, गोष्टींची ऑर्डर आहे. कदाचित तुम्ही त्याला नाही करू शकला कारण आजकाल सॅलरी मिळायच्या आधीच टॅक्स काढतात. टॅक्स कापतात. तर सांगू पास्टर माझी सॅलरी तर 40,000 आहेत आणि माझ्या हातामध्ये 35,000 आले. 35,000चा मी दशमांश दिला. गेलो वाव. ही कोणती ऑर्डर आहे? टॅक्स कितीवरती लावला? 40,000 वरती वा 35,000 वरती, आणि तुम्ही दशमांश देतोय 35,000चा. कोणाला वेडे बनवताय तुम्ही? कोणाला वेडा बनवत आहात? तुम्हाला ऑर्डर समजत नाही आहे. तर बऱ्याच लोकांना माहीतच नाही की ऑर्डर किती इम्पॉर्टंट आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला ऑर्डरवरती ध्यान द्यावं लागेल. आपल्या पैशामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या सेलमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ऑर्डर असावी लागेल. समजून घ्या ती दैवी ऑर्डर काय आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्याला बोलत दैवी ऑर्डर, दैवी ऑर्डर, दैवी ऑर्डर. ठीक आहे ना? प्रेज द लॉर्ड. शरीराला बोला ऑर्डर, क्रम, व्यवस्था. तर सर्वश्रेष्ठ काय आहे? कॉम्बिनेशन. पहिलं काय बोललो आपण? स्पीड. दुसरं काय आहे? ऑर्डर. तिसरं आहे ब्युटी. सुंदर असली पाहिजे. जे पण तुम्ही काम करा सुंदर करा. जेव्हा चपाती बनवाल तेव्हा गोल चांगली दिसते. मला ना माहीत, तुम्ही मुलगी बघायला गेला आणि मुलीची चपाती भारताचा नक्षा होती. कोणत्या सुनेला घरी घेऊन येणार आहे? तुम्ही स्टेप लावली, इकडे पण लावली आणि इकडे पण लावली. काही नका करू, रॅम्बो सर्कसवाले तुम्हालाच पैसे देऊन उभे करणार आहेत. तर लिपस्टिक पण काय करायची? ऑर्डरमध्ये ठेवली पाहिजे. कारण ती काय वाटली पाहिजे? सुंदर. जेव्हा गोष्ट ऑर्डरमध्ये असतात तेव्हा ती काय वाटतात? सुंदर. मिशी, हे कर आपले भाऊ आहेत तर मिशीवाले, हे कर यांची मिशी इकडे एक तिकडे, पण स्वतःवरती असत असतील. वेळे झालं तर कशी आहे? ऑर्डर काढणार सुंदरता. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी ऑर्डरमध्ये असतात त्या स्वतःहून सुंदर होतात. तुम्हाला सुंदरतेवरती लक्ष द्यावं लागेल. सोडा ना, काय फरक पडतो? का फरक नाही पडत? जर तुम्हाला सॅलड कापून द्यायचंच होतं तर नीट कापायचं, चांगल्या प्रकारे सजवायचं ना. किती सेकंड लागतोच? किती सेकंड लागतो? किती सेकंड नाही लागत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू आपल्या हाताने करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. Regezinta logo bo shafra la bozintra. Regezinta logo bo shafra azinta la bo shitra. Rogozinta logo bo shifra azintra bo. मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. Zika bo shafra la zitra. हालेलुया. पडू शकता महिमा, महिमा. ही वेळ आपली भेट, आपल्या दशमांश, आपली पार्टनरशिप,
देण्याचा प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो आपण प्रार्थना करू आपल्या भेटीसाठी. हातांना उठवा. धन्यवाद देतो प्रभू या भेटीला आणण्याचा अनुग्रह, ज्ञान, सन्मान आम्हाला देण्यासाठी. आम्ही दिला आहोत तुमच्या वचनाच्या अनुसार. जी वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्हाला आमच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या गोष्टींना आम्ही परत घेत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. या भेटीवर तुमच्या आशीर्वादांचं आवाहन करतो आणि वाढीचा नियम बोलतो तुमच्या राज्याच्या विस्तारासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज लॉर्ड ओढू शकता. महिमा महिमा. जर तुम्ही कधी उद्धार ग्रहण नाही केला आहात, जर तुम्ही कधी ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला आहात, तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या या जीवनाचा अनुभव कधी घेतला नाही ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. या शब्दांना बोला की हे प्रभू परमेश्वरा, मी विश्वास करतो प्रभू येशूमध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून. आणि त्यांच्यामधल्या माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी. आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी एक परमेश्वराचे मूल आहे. मी एक नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आता या प्रार्थनेला बोलला होता फास्टर क्रिस सोबत, अभिनंदन. परमेश्वराच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद देऊया त्याच्या दयेसाठी, करुण्यासाठी, प्रेमासाठी. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून जाईल प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. निश्चितच भले आणि करुणा आमच्यासोबत कायमसाठी निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. आनंद करा, वचन काम करतं. मी सर्वश्रेष्ठ आहेत. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. बाय बाय.